यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त म्हणून देशात नव्हे तर जगामध्ये ओळखला जातो। आसमानी संकट, नापिकी आणि कर्जबाजारीपणा, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतात, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। आता यवतमाळ जिल्ह्याला मंत्री संजय राठोड, मंत्री अशोक उईके, मंत्री इंद्रनील नाईक हे 3 मंत्री लाभलेले आहेत। जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक हे 3 मंत्री पुसून काढतील का असा प्रश्न देखील या निमित्ताने आता उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी खासदार संजय देशमुख आणि आमदार संजय देरकर यांच्यासोबत जो संवाद साधलाय आपण ऐकूयात। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या कुठे थांबताना दिसत नाही। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळमध्ये 3 मंत्री आहे, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्न जे आहेत निकाली निघत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने होत आहे। आपल्यासोबत थेट यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख आहे। भाऊ, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहे, कुठे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्या जात नाही। कापसाचा जो रेट होता तो केंद्र सरकारने जाहीर केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा आता सेकंड ग्रेडचा कापूस म्हणून ते या ठिकाणी खरेदी करून आले। हे शेतकऱ्यावर एक प्रकारे मोठ्या प्रमाणात अन्याय या ठिकाणी सातत्याने होत आहे। या शेतकऱ्याच्या संदर्भात आता जन आंदोलन या ठिकाणी उभं केल्याशिवाय आता काही पर्याय दिसत नाही, कारण सोयाबीनच्या भावात वाढीचा प्रश्न या ठिकाणी केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी आम्ही गेटवर बसून त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। अनेक मुद्दे सुद्धा आम्ही सभागृहात त्या ठिकाणी मांडले की आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। आता जे या महाराष्ट्र शासनामध्ये जे नवीन सरकार आलेलं आहे, आता अधिवेशन झालं, परंतु एक तुकार शब्द सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनच्या संदर्भात किंवा कापसाच्या संदर्भात एक शब्द सुद्धा त्या ठिकाणी बोलले नाही। कृषी मंत्र्यांनी तशा प्रकारचं कोणतंही सांगितलं नाही। हे या राज्याची शोकांतिका आहे, या महाराष्ट्र राज्याची शोकांतिका आहे। शासनाच्या कोणत्याच योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे तिथं जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे, त्या आत्महत्या कुठे थांबताना दिसत नाही, प्रशासन याकडे लक्ष देत नाही, असा आरोप सुद्धा यावेळेस खासदार यांनी आमदार यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।